नमस्कार मंडळी, सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे. आणि आज आपण बघणार आहोत की वटवाघूळ घरात येणे शुभ असते की अशुभ. वटवाघूळ घरात आल्यास त्याला बाहेर कसे काढावे, वटवाघूळ घरात आल्यास कोणते संकेत देते, वटवाघूळ घरात येऊ नये यासाठी काय करावे, वटवाघूळ घरात येणे धोकादायक असते का, अशा अनेक प्रश्नांबद्दल माहिती देणारा हा व्हिडिओ आहे. शेवटपर्यंत पहा. तर मंडळी, अलीकडच्या काळात वटवाघूळ घरात येण्यासंबंधी अनेक लोक प्रश्न विचारतात आणि वटवाघूळ घरात येणे याचा काय अर्थ होतो, तसेच काही लोकांना वटवाघूळ घरात येण्याची भीती वाटते. वटवाघूळ हा निशाचर प्राणी आहे आणि रात्रीच्या वेळी भक्ष्य पकडण्यासाठी तो घराबाहेर पडतो. वटवाघूळ नैसर्गिक अधिवासात राहणे चांगले असते, कारण वटवाघळांचे घरटे नसते, तर ते खडकांच्या कपारी, गुहा, झाडांवर, दऱ्यांमध्ये किंवा जुनाट असलेल्या पुरातन वास्तू, वाडे या ठिकाणी वटवाघळाचे अस्तित्व असते. परंतु सध्याची परिस्थिती अशी आहे की वटवाघळे जुन्या इमारती, घरातील किंवा घराबाहेरील कोपरे, इमारतीला पडलेल्या भेगा, कपारी किंवा जिथे झाडे तसेच पाणी असते अशा ठिकाणी वटवाघळे दिसून येतात. वटवाघूळ धड पक्षी नाही आणि प्राणी दिसत नाही असा विचित्र प्राणी आहे. त्याला हिंदू धर्मात पवित्र मानले जाते, कारण त्याचा संबंध दुष्ट आत्म्यांशी लावला जातो. वटवाघूळ म्हटले की त्याचा संबंध अंधार, वाईट गोष्टी, दुर्दैव, नकारात्मकता याच्याशी येतो आणि वटवाघळांचा संबंध शनिदेवाशी जोडला जातो. वटवाघूळ शक्यतो घरामध्ये येत नाही, परंतु सध्याच्या काळात वटवाघळे घरात येणे, घराच्या परिसरात राहणे अशा असंख्य घटना घडत असून वटवाघळांबद्दल मोठ्या प्रमाणावर प्रश्न विचारले जातात. त्याबद्दलही आपण जाणून घेऊया. वटवाघळाबद्दल सर्वात महत्त्वाचा प्रश्न विचारला जातो तो म्हणजे वटवाघूळ घरात येणे शुभ असते की अशुभ. तर मंडळी, वटवाघूळ घरात येणे हे अशुभ असते आणि सिक्स्थ सेन्सच्या भाषेत विचार केला तर अशुभ संकेत मिळतात. घरामध्ये नकारात्मक ऊर्जा वाढणे, कटकटी, भानगडी, वादविवाद होणे असा अर्थ होतो. वटवाघूळ घरात येणे म्हणजे अडचणींचे संकेत असतात. आर्थिक अडचणी, समस्या निर्माण होणे, दारिद्र्याचे लक्षण मानले जाते. वटवाघूळ घरात येणे म्हणजे मनात भीती निर्माण होते आणि काहीतरी वाईट घडेल असे वाटते, हे सुद्धा मानसिकतेशी संबंधित कारण आहे. सर्व वटवाघळे त्रासदायक नसतात. काही वटवाघळांच्या जाती मात्र त्रासदायक असतात. वटवाघळांचे मूत्र किंवा विष्ठा यामुळे विषाणूजन्य रोगांचा फैलाव होऊ शकतो. काही जातींची वटवाघळे त्याला असुरक्षित वाटते तेव्हा ओरबाडतात किंवा चावासुद्धा घेतात. त्यामुळे रेबीज सारख्या आजाराची लागण होऊ शकते. अशा वेळी तातडीने वैद्यकीय मदत घेतली पाहिजे. वटवाघूळ घरात आल्यास बाहेर काढण्यासाठी सर्वप्रथम घरात अंधार करावा. घराचे दार, खिडक्या उघड्या ठेवाव्यात. पडदे असतील तर ते बाजूला करावे. अशा परिस्थितीमध्ये वटवाघूळ सहज निघून जाते. वटवाघूळ घरात येऊ नये यासाठी घरासमोर प्रखर प्रकाशाचा दिवा लावावा. घरासमोर झाडे असतील तर तिथेही दिवा किंवा एखादा लाईटची व्यवस्था करावी. तसेच वटवाघळे घरासमोरील झाडावर बसू नयेत किंवा वस्ती करू नये यासाठी झाडांची छाटणी केली पाहिजे. कारण झाड गर्द, संरक्षित म्हणजे घनदाट असेल तेव्हा वटवाघूळ तेथे वस्ती करून राहू शकते. झाडांची फळे जर घराच्या आजूबाजूला पडलेली असेल तर ती आपण उचलून घेतली पाहिजे, कारण अशी फळे खाताना वटवाघूळ घरात येण्याची शक्यता असते. घराजवळ पाणी असेल तर ते झाकून ठेवले पाहिजे. ज्यांच्या घराच्या वरती कौलांमध्ये, माळ्यावर किंवा भिंतीच्या पोकळीमध्ये वटवाघूळ असेल त्यांनी तीव्र वासाची तेले वापरावीत. स्ट्रॉंग अगरबत्ती, कापूर असल्यास हा वास सहन होत नसल्याने वटवाघळे घरातून निघून जातात. वटवाघूळ घराबाहेर रस्त्यात मरून पडलेले असेल तर त्याची व्यवस्थित विल्हेवाट लावावी, कारण आरोग्याच्या दृष्टीने हे धोकादायक असते. त्यामुळेच वटवाघूळ घरात येणे अशुभ मानले जाते, किंबहुना ते तसे असते. घरामध्ये प्रकाश असेल, दरवाजासमोर प्रकाश असेल तर वटवाघूळ घरात येत नाही. वटवाघूळ जेव्हा त्याला राहण्यासाठी सुरक्षित वाटते तेव्हा ते घरात येत असते. अनेक वेळा चुकूनसुद्धा वटवाघूळ घरात येत असते. त्यामुळे संकेतांच्या दृष्टीने फार महत्त्व नसते, परंतु नैसर्गिकदृष्ट्या एखादी घटना अचानक घडणे, अचानक दिसणे असे असल्यास संकेत मानतात. रात्रीच्या वेळी वटवाघूळ घरात येणे शक्य असते, त्यामुळे दिवसा अचानक वटवाघूळ घरात येणे हेच खरे संकेत असतात. आर्थिक परिस्थितीशी तसेच नकारात्मक ऊर्जेशी संबंधित हे संकेत असतात. तर मंडळी, वटवाघळाचा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा आणि तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.